आज करणार आहे मी ज्वारीचे पापड आणि ज्वारीच्या कुरड्या. तर त्यासाठी मी इथे 1.25 किलो ज्वारी भिजायला घातली आहे. तर ही मी गुरुवारी घातली होती. गुरुवार पूर्ण एक दिवस, शुक्रवार पूर्ण एक दिवस, दुसरा आणि शनिवार 3 दिवस पूर्ण झाले. आता आज 4था दिवस आहे, रविवार. आता मी आज हे सकाळी आणि रोज याचं मी सकाळ संध्याकाळ पाणी बदललं आहे. तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते पुन्हा आणि याचे 2 भाग करणार आहे, कुरडईसाठी आणि पापडासाठी वेगळा. हे स्वच्छ धुवून घेते आणि याचे 2 भाग करते. ज्वारी स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि त्याचे समान भाग केले. हे माझे कुकरचे डबे आहेत, 2 समान आकाराचे आहेत. तर हे 2 डबे भरून वेगळे वेगळे केले आहेत. आता काय करायचं, यातलं एक जे आहे ते वाळत घालायचं आहे आणि दुसरा जो डब्यातला आहे ते दळायचं, मिक्सरमध्ये फिरवायचं, एकदम बारीक पेस्ट करायची, पाणी घालून घालून वाटायचं आहे आणि हे खडखडीत वाळून याचं पीठ बनवायचं आहे. असे हे 2 प्रकार आपण करणार आहोत. वाळत घालण्यापूर्वी याला पाणी निथळायला एका चाळणीमध्ये ठेवून दिले, पुरणाच्या चाळणी. त्याचं पूर्ण पाणी निथळलं की आपण ज्वारी सुकायला घालायची आणि सुकली की त्याची पीठ करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, जी अर्धी मी काढली होती, जी वाटायची आपल्याला, ती अशी मिक्सरमधून वाटून घेतली आहे मी. वाटून घ्यायची आणि नंतर ती वस्त्रगाळ करून घ्यायची. भिजवलेली ज्वारी मी मिक्सरमधून काढून घेतली आहे आणि आता ही आपल्याला पुरणाच्या चाळणीतनं गाळून घ्यायची आहे. डायरेक्ट फडक्यातनं जर गाळलं ना तर खूप त्रासाचं होतं, म्हणून आधी याच्यात गाळून घेऊया पुरणाच्या चाळणीतनं आणि मग नंतर फडक्याने गाळून घेऊया. हे वाटल्यानंतर मी याच्यामध्ये तांब्याभर पाणी घातलं होतं आणि हे गाळल्यानंतर पण परत पाणी घालणार याच्यात. ह्याच्यामध्ये आपण वाटलेलं ज्वारीचं मिश्रण सगळं गाळून घेतलं आहे पुरणाच्या चाळणीतनं. आणि हे जे चोथा किंवा कोंडा जो राहिला आहे ना, तो एका भांड्यात परत काढायचा आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि धुवून घ्यायचं आणि पुन्हाच गाळून घ्यायचं आहे आपल्याला. कोंड्यामध्ये आपण परत पाणी घालायचं आहे आणि हा कोंडा परत धुवून गाळून घ्यायचा आहे. आधी या कढईमध्ये आपण जे दळलेलं सगळं मिक्सरमधलं गाळून घेतलं पुरणाच्या चाळणीतनं आणि मग जो चोथा राहिला होता तो पाणी घालून परत याच्यात गाळून घेतला आहे सेपरेट. हा वेगळा आहे, हा चोथा गाळलेला आहे, धुवून चोथा ते गाळलेलं पाणी आहे. आणि हा इथे राहिला आहे तो पिळून घेतलेला कोंडा. आता हा वाटल्यास अजून 1 वाटीभर पाणी घालून पण तुम्ही विसळून घेऊ शकता. आणि मग नंतर याच्या पण हे करतात, काहीतरी पेनवड्या बिबड्या वगैरे करतात कोंड्याच्या. दोन्ही पाणी मी एकत्र केलं आहे आणि आता याच्यातनं आपण वस्त्रगाळ करून घेऊया. पुरणाच्या चाळणीने चाळल्यामुळं एवढा कोंडा निघाला आणि मग आता याच्यामध्ये भरपूर पाणी घातलं इथे. आणि हे जे आता वस्त्रगाळ करायला आपल्याला त्रास होणार नाही अजिबात, कारण कोंडा बराचसा काढलेला आहे. आता अगदी थोडंफार राहतं ते याच्यातनं काढून घ्यायचं आहे, पण वस्त्रगाळ करणं खूप महत्त्वाचं असतं. हे असं पूर्ण गाळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, एवढं थोड्याच्या चाळणीत चाळलं तरी एवढं परत चोथा निघतो याच्यातनं. आणि मग निवळू द्यायचं, म्हणजे पाणी वरती राहतं. रात्रभर ठेवायचं, पाणी वरती राहील आणि खाली चिक राहील. तो चिक आपल्याला घ्यायचा आहे कुरडई करता. हे वस्त्रगाळ केल्यानंतर पण एवढा चोथा राहिला बघा, हा एवढा निघाला, हा मगाचा आणि हा सगळा. हा परत 1 तांब्याभर पाणी घालून भिजवायचा चांगला आणि परत वस्त्रगाळ करून घ्यायचं. चोथा परत 2 तांबे पाणी घालून मी धुवून इथे गाळून घेतलाय फडक्याने. वस्त्रगाळ केला परत, पुन्हा एवढा चिक निघाला, म्हणजे याचं पाणी नितळेल. मग हे रात्रभर ठेवायचं आहे नितळायसाठी, निवडेल सगळं. आता हे चाळणीतला मोठा जाड कोंडा आहे आणि फडक्यातनं जे गाळलं होतं त्याचा तो तिकडचा बारीकसा कोंडा आहे. हे दोन्ही कोंडे एकत्र करायचे आणि त्याच्यात तिखट मीठ वगैरे घालून त्याचे वडे थापायचे, म्हणजे पेनवड्या होतात त्याच्या, ज्वारीच्या पेनवड्या. ज्वारी आपली चांगली वाळली आहे आता ही.
आता ही मिक्सरमधून काढून याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं चांगलं मैद्याच्या चाळणीने. या मैद्याच्या चाळणीने चाळल्यानंतर हा एवढा असा कोंडा निघाला, भरपूर कोंडा निघाला. म्हणून मी याचा कोंडा खूप निघतो म्हणून जास्तच ज्वारी घेतली होती. अगदी 1 डबा पाहिजे, 1 किलोचं असतं तर 1.5 डबा मी ज्वारी घेतली होती भिजवायला. तर हे असं पीठ बघा किती पांढरं शुभ्र आणि एकदम मऊसूत पीठ आलेलं आहे. 1 डबाभर ज्वारी होती भिजवलेली, ती सुकवून दळली तर त्याचं एवढं पीठ झालं. म्हणजे अर्धं नाही आहे, पाऊण आहे, पाऊण डबा पीठ मिळालं आणि एवढा असा कोंडा आहे. तर या कोंड्यामध्ये याच्यामध्ये पाणी घालायचं आणि याचा पण चीक निघेल खाली. त्याचं जे पाणी निघतं ना त्यातून त्याचं चीक निघेल म्हणून हे भिजत घालायचं. पाणी भरपूर घालायचं. ते पाणी वस्त्रगाळ करून घेतलं की त्याचा एक चीक निघतो. कोंड्यामध्ये 2-3 तास पाणी घालून ठेवलं आणि चांगला चोळून धुतला आणि या मैद्याच्या चाळणीने गाळून घेतले. आणि आता हे बघा एवढा त्याच्यामध्ये चीक आणि पाणी पण आहे. पण हे रात्रभर ठेवलं ना की खाली चीक राहील आणि वरती नितळ पाणी राहील. ते काढून घ्यायचं आणि चिकासाठी कुरडईसाठी ते वापरू शकतो आपण. हा जो माझा पेला आहे तो 1 कपाचा आहे. तर हे 4 कप पीठ झालं आहे. तर 4थ्या कपाला थोडंसं 2 चमचे पीठ कमी आहे. एवढं ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि तेवढंच 4 पेले मी पाणी ठेवलं आहे म्हणजे पूर्ण भरून. हा जरी 2 चमचे कमी असलं तरी पाणी मी थोडं 4 चमचे जास्त टाकलं आहे. कढईमध्ये जेवढं पीठ होतं त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घेतलं आहे आणि हे उकळायला ठेवलं आहे. आता त्यात घालायचे आहेत मसाले. इथे घेतलं 1 चमचा मीठ, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओव्याची पूड आहे आणि अर्धा चमचा पापड खार आहे, अर्धा चमचा जिरे पूड आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. जिरे पूड आहे, पापड खार आहे, ओव्याची पूड आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे 1 चमचा आहे आणि 1 चमचा तीळ आहे. आता हे चांगलं खळखळ उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते पीठ मोजून घेतले ते त्याच्यामध्ये घालायचं. जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं. थोडं मी जास्त घेते कारण त्याला वाफ द्यायला लागते ना त्यामुळं. आता याला उकळी आली की त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत आणि याची चांगली वाफ काढून घ्यायची. 10 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर याला शिजवायचं आहे, वाफ द्यायची. 5 मिनिटं वाफ दिल्यानंतर परत हे उलटण्याने चांगलं कढईतनं हलवून घेतलं, परतून घेतलं चांगलं आणि परत 5 मिनिटं वाफ द्यायची याला. पीठ टाकल्यानंतर ते घट्ट होईपर्यंत मी सतत त्याला लाटण्याने असं ढवळलं त्याला आणि घट्ट झाल्यानंतर त्याला 5 मिनिटं झाकून ठेवलं आणि नंतर परत असं उलटण्याने त्याला छान परतून घेतलं. आता परत 5 मिनिटं वाफ दिल्यानंतर आता 10 मिनिटं झालं आपण याला झाकून ठेवलं. आता हे गॅस बंद करायचा आणि कोमट होईपर्यंत झाकून ठेवायचं. अजून गरमच आहे थोडं. त्यातलं थोडंसं घ्यायचं आहे. हे कापड आपण ओलं करून घेतलेलं आहे पातळ आणि त्याच्यामध्ये घालून ते मळून घ्यायचं आपल्याला. थोडं पीठ मळायचं, जास्त नाही आणि लगेच पापड करून घ्यायचे त्याचं. तसं हे तांब्याने चांगलं मळून घ्यायचं आपल्याला पीठ. त्याच्या गोळ्या करून घ्यायच्या आणि पापड लाटून घ्यायचे. असं थोडं पीठ मळून घेतलं की लगेच त्याचे गोळे करून घ्यायचे आपल्याला. एक लाठी घ्यायची, खाली प्लॅस्टिक आहे, वरून प्लॅस्टिक ठेवायचं आणि याने पटापट असे लाटून घ्यायचे. पटपट होतात आणि हे असं परत गोल फिरवून आणि असंच प्लास्टिकवर टाकून घ्यायचं. हे असं पटकन निघतं. मग जवळजवळ 4
कप पीठ होतं ते, तर त्याचे हे उकड घेऊन आणि मळून चांगलं, तर 51 पापड झालेत फक्त 51. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान रेसिपी आणि सोपे आहेत तसे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जे आपण भिजायला घातला होता चीक, त्याच्यावरती पाणी आणि चीक असं एकत्र होतं. तर आता निव्वळले बघा किती, वरती नुसतं पाणी आहे आणि खाली चीक आहे. तर तो आपण पाणी काढून टाकूया आणि चीक घेऊया फक्त. चीक गळायला लागला की ते पाणी थांबवायचं आहे. आणि हे आपण घातलं होतं ना, कोंडा जो धुवून घातला होता भिजायला, त्याचा चीक बघा किती निघाला. त्याचंही पाणी काढून टाकले आणि हे घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चीक सगळा. हे जवळजवळ पाऊण डबा झाला आहे कुकरचा चीक आपला. तर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. त्यासाठी हे मोजून घेतलं आहे चीक. कढईमध्ये जेवढा चीक होता तेवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी गरम झालं थोडंसं की याच्यामध्ये अर्धा चमचा पापड खार आहे आणि 1 चमचा जवळजवळ मीठ आहे. थोडंसं कोमट झालं पाणी की त्याच्यात टाकून दिलंय. आता हे आपल्याला सतत ढवळायचं आहे. कोमट असतानाच टाकलंय मी, पाणी काही खूप गरम होऊन दिलं नाही. 5 मिनिटं मी मोठ्या गॅसवरच हे जोरजोरात ढवळलं एकदम फास्ट. तर एवढं घट्ट झालं आता हे. आता हे लाकडाच्या याने परत एक 5 मिनिटं चांगलं घोटून घ्यायचं. वाट्याने चांगलं याला घोटून घेतलंय, मिक्स करून घेतलंय, सगळ्या गाठी मोडून घेतल्यात. आता याला 5 मिनिटं वाफ देऊया झाकण ठेवून. झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ दिली आणि आता परत याला चांगलं घोटून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झाकून ठेवायचं परत. 10 मिनिटं याला जवळजवळ वाफ दिली आहे, 5-5 मिनिटं धरून. आणि आता हे करायला घ्यायचं गॅस बंद करून. ज्वारीच्या कुरड्या दाखवते मी तुम्हाला थोडं. खूप छान झाल्यात अगदी. मस्त ज्वारीच्या कुरड्या तळून झाल्यात. आता हे ज्वारीचे पापड मी तळून दाखवते. मस्त झाल्यात अगदी. पटपट पलटी करायचं म्हणजे ते वाकडा होत नाही. कुरड्या किंवा पापड पटपट पलटी करायचं असतं. हे आहेत ज्वारीच्या कुरड्या आणि पापड. खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. फक्त कुरडईचा चीक असतो ना, तो जास्त घट्ट शिजवायचा नाही. खूप चीक जास्त घट्ट आणि सुकला ना की तो कुरड्या करायला त्रास होतो. त्यामुळे जरा पातळसर दाटसर असला की त्याच्या कुरड्या पटपट होतात.